सप्तशृंगी गड हे 3.5 शक्तिपीठापैकी महत्त्वाचे मानले जाणारे शक्तिपीठ अर्थातच सप्तशृंगी देवी या आदिशक्तीला किन्नर आखाड्याच्या महामंडलेश्वर पायल नंदगिरी, भगवती नंदगिरी तसेच थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या मार्फत चांदीचा मुकुट अर्पण करण्यात आला। चैत्र पौर्णिमेच्या यात्रा उत्सवाच्या सुरुवातीला काही दिवस आधीच हा मुकुट अर्पण करण्याचा मानस संबंधित महामंडलेश्वर पायल नंदगिरी यांनी केला। त्यानंतर राजेश्वरी भक्तनिवास येथे होम यज्ञ व विविध प्रकारचे विधिवत पूजा करत हा मुकुट दिनांक 5 एप्रिल रोजी सकाळी सप्तशृंगी देवीच्या चरणी अर्पण करण्यात आला। याबाबत अधिक माहिती घेतली असता थोर समाजसेविका गौरी सावंत यांच्या म्हणण्यानुसार ही महाराष्ट्रातील पहिलीच घटना होय जी किंवा कुठल्याही देवस्थानाला एवढी मोठी भेटवस्तू देणे। एरवी किन्नर समाजाकडे बघण्याचा दृष्टिकोन वेगळा असतो, त्यामुळेच आमच्या किन्नर समुदायाच्या वतीने आम्ही हा मुकुट आई जगदंबेच्या चरणी अर्पण करीत आहोत। या मुकुट अर्पण मिरवणुकीत नाशिक जिल्ह्यातील विविध ठिकाणाहून किन्नर समुदायातील मान्यवर यावेळी उपस्थित होते, तसेच त्यांचा भक्त परिवारसुद्धा यावेळी उपस्थित होता। विविध राजकीय क्षेत्रातील मान्यवरसुद्धा यावेळी उपस्थित होते। पायल गुरु आई भक्त परिवाराने मोठे सहकार्य केले, तसेच सत्संग व महाप्रसाद सोहळा संपन्न झाला। या कार्यक्रमासाठी ट्रस्ट कमिटीचे मोठे मोलाचे सहकार्य लाभले होते। वेद न्यूजसाठी प्रतिनिधी सुनील क्षीरसागर, विंचूर।